इतर एरियामधून जे सांडपाणी येते, मलमूत्राचं पाणी येते, बाथरूमचं पाणी येते, ते सर्व गोरेवाड्याच्या लेकमध्ये येते आणि त्या तलावाचं पाणी नागपूर महानगरपालिका लोकांना पिण्यासाठी पाजते नागपूर शहराला. त्यांचं म्हणणं जरी असेल की आम्ही ते प्युरिफाय करतो, पण हे सिवरेजचं पाणी हे प्युरिफाय करून पिण्यासाठी वापरलं जात नाही. हे पाणी फक्त वॉशिंगसाठी वापरलं जाते आणि याचं पिण्यायोग्य करण्याची प्रोसेस ही एवढी वास्ट आहे, म्हणजे त्याचं प्युरिफिकेशन प्रोसेस एवढी वास्ट आहे की तशी यंत्रणा आपल्याकडे नाही आहे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये. तर त्याच्यामुळे हे त्यांनी तर म्हणावंच नाही की आम्ही प्युरिफाय करतो. प्युरिफाय ते होऊच नाही शकत, कारण ते प्युरिफाय व्हायला STP प्लांट लावणं गरजेचं आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावणं गरजेचं आहे. आणि ते लावल्याच्या नंतरही ते पाणी फक्त वॉशिंगसाठी किंवा दुसऱ्या पर्पजसाठी वापरलं जाते, पिण्यासाठी वापरलं जातं. तर टाकडी किंवा त्या आजूबाजूचं पूर्ण क्षेत्र आहे तो शिवरेजचं पाणी पितं असं तुमचं म्हणणं? पूर्ण नागपूर शहर पिते. अच्छा. गोरेवाड्यातलं पाणी हे याच्यामध्ये तिकडल्या समोरच्या भागातलं, दाबा वगैरे समोरच्या भागातलं सर्व नाल्याचं पाणी, लोकांच्या घरचं वेस्ट आणि लोकांच्या घरचं बाथरूमचं मलमूत्र सर्व पाणी केमिकलयुक्त ॲसिडयुक्त पाणी त्याच्यात जाते आणि तो नाला कनेक्ट झाला आहे गोरेवाडा तलावाला. आणि मग गोरेवाडा तलावातून महानगरपालिका आणि ही जी नवीन कंपनी OCW जी आता जुनी झाली आहे, ती कंपनी तिचं पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेऊन त्याला प्युरिफाय करतो असं म्हणतात आणि ते लोकांना पाजतं. पण ते पाणी लोकांना पिण्यासाठी वापरू शकत नाही, ते पाणी अदर वापरीसाठी वापरले जाते. पण अशी काही यंत्रणा नाही आहे ना की हे वापरीचं पाणी आहे, हे पिण्याचं पाणी आहे. ते सरसकट पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी देतात आणि हे पाणी पिण्यायोग्य नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचे जर तुम्ही जाऊन बाईट्स घेतल्या तर तुम्हाला समजेल की स्थानिक लोकांचं काय म्हणणं. आता या शहराला समजलं नसेल किंवा माहीत नसेल की अवेअरनेस कुणी आणली नाही, त्याच्यावर अभ्यास आम्हीच केला म्हणून आम्हाला माहिती आहे ते. आणि याच्याबद्दलची माहिती आम्ही RTI मध्ये मागवली महानगरपालिकेतून की तुम्ही गोरेवाडा तलावातील पाणी हे नागपूर शहराच्या लोकांच्या पिण्यासाठी वापरता का. तर त्यांचा होकार आला, त्यांचं उत्तर आलं आहे आम्हाला. त्याच्यानंतर किती वापरता त्याचाही डाटा त्यांनी दिला आणि आमच्याकडे सर्व शूट आहे की नाल्याची कनेक्टिव्हिटी, नाल्यातलं पाणी बरोबर गोरेवाड्यामध्ये जाते अशी पूर्ण कनेक्टिव्हिटीचा आमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. तर ह्या तीनही गोष्टी सेल्फ प्रूव्ह करते की ह्या शहराला महानगरपालिका आणि ही कंपनी OCW कंपनी या पद्धतीचं मलमूत्र असलेलं किंवा सांडपाण्याचं केमिकलयुक्त ॲसिडचं पाणी पाजतात हे सिद्ध होते.